रामराम मंडळी, मी महेश करचे. मान खटावच्या जनतेच्या मनातील अत्यंत कळीचा आणि महत्त्वाचा मुद्दा घेऊन मी आज आपणासमोर आलोय. सत्तेचा केंद्रबिंदू आजही फलटणच आहे का, असा प्रश्न पडलाय. हे प्रश्न पडण्याचं कारण सांगतो. अगोदर मान, खटाव आणि फलटण या 3 तालुक्यांसाठी आरटीओ कार्यालय तयार झालं. त्याचं मुख्यालय फलटणला नेलं गेलं. आज पुन्हा या 3 तालुक्यांसाठी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर झालंय आणि पुन्हा त्याचं मुख्यालय हे फलटणलाच नेण्याचा घाट घातला जातोय. खरं तर हा मान खटावच्या जनतेवरती अन्याय आहे. या 3 तालुक्यांचा भौगोलिक दृष्ट्या जर विचार केला तर या 3 तालुक्यांच्या मध्यवर्ती दहिवडी हेच ठिकाण येतं. म्हणजे या 3 तालुक्यांचं जे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय होणार आहे त्याचं मुख्यालय हे दहिवडीलाच व्हायला हवं. तो आमचा हक्क आहे. परंतु हे सगळं घडतंय कधी, तर मान खटावचे आमदार माननीय जयकुमार गोरे हे राज्याच्या मंत्रिमंडळात एक वजनदार मंत्री असताना मान खटाव आणि फलटण या तालुक्यासाठी होणारी महत्वाची कार्यालयं ही फलटणला कशी काय पळवली जात आहेत. त्यांच्या डोळ्या देखत ही महत्वाची सरकारी कार्यालयं फलटणला नेली जात असतील तर एक प्रश्न निर्माण होतो. तो प्रश्न असा आहे की मंत्री जयकुमार गोरे यांना डावललं जात आहे का. हे महत्वाचे निर्णय घेतले जाताना मंत्री जयकुमार गोरे यांना विचारात घेतलं जात नाही का, हा इथल्या मान खटावच्या जनतेच्या मनातील प्रश्न आहे.